नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? खाताय ना? खात राहा. सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण झटपट होणारी अंडा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेते. तेल चांगलं गरम झालं. हे करत असताना गॅस मीडियम ठेवावा. अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं फुललं की मग 2 चिरून घेतलेले कांदे शक्यतो बारीक चिरायचे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. इथे मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे म्हणजे कांदा लवकर शिजेल. आता यामध्ये 2 ते 3 चमचे कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. ती चांगले मिक्स करू आणि 5 मिनिटासाठी शिजत ठेवू. नंतर अर्धा चमचा हळद टाकायचा. हळद चांगली भाजून घ्यायची वाटणामध्ये. हळद चांगली भाजली की मग आपण 1 चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण बारीक चिरायचा म्हणजे तो लवकर शिजेल. इथे सुद्धा अर्धा चमचा मीठ टाकणार आहे मी, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो आणि मऊ आणि सॉफ्ट होतो छानपैकी. मीठ टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं 5 मिनिटासाठी. शिजलेला आहे. टोमॅटो चांगला स्मूथ झालेला आहे. आता इथे 1 चमचा मी मालवणी मसाला घालत आहे किंवा तुम्ही घरगुती मसाला तुमचा टाकू शकता. आणि गरम मसाला टाकायचा. चांगलं मिक्स करून झाल्यावर अर्धी वाटी पाणी घालायचं आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं. झाकण ठेवून मी 5 मिनिटं शिजायला ठेवलेले आहे. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. नंतर इथे 2 अंडी फोडून टाकायची. अंडी उकळवायची गरज नाही आणि अंडी फोडून टाकल्यामुळे एक छान अशी चव येते. आता आपण मिक्स करायचं नाही, हे अशीच शिजवू द्यायची 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर बघा अंडी शिजलेली आहेत. ती आता परतायची अलगदपणे, फोडायची नाहीत, नाहीतर ती फुटतात. हे बघा मी परतलेली आहे. हे 2 मिनिटासाठी शिजू द्यायचं ताट ठेवून. 2 मिनिटानंतर आपली रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.